हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे प्रॅडो की दुनिया या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये। चला तर मग आज पाहूया कोल्हापुरी वरणाची आमटी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे वरणाच्या सोलून घेतलेले बिया, आल्याचे तुकडे, लसूण, खोबऱ्याचे काप, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। इथे पाहिल्याप्रमाणे आपण आता बिया स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या व कुकरमध्ये टाकून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे वरणा हा आपला मऊ शिजला जाईल आणि त्यामुळे भाजी खूप छान ग्रेव्हीमध्ये बनेल। स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा चमचा मीठ घाला, त्याच्यामुळे त्याला छान अशी चव येईल। एका साईडला कुकर लावल्यानंतर दुसऱ्या साईडला आपण वाटणासाठीची तयारी करून घ्यायची। त्यासाठी एका छोट्याशा कढईमध्ये थोडेसे तेल घ्या आणि तेलामध्ये उभा चिरलेला कांदा घाला। तो कांदा छान परतून घ्या। कांदा जसाच परतेल त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घाला आणि खोबरंही छान परतून घ्या। खोबरं परतून झाल्यानंतर लसूण आणि आलं घाला। मसाला परतून होईपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पूर्ण झालेल्या असतील। आता आपण तयारी करूया वाटण करण्याची। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेले पदार्थ भरून घ्या आणि मिक्सरवरती छान बारीक असं ग्राइंड करा। ग्राइंड केल्यानंतर राहिलेला टोमॅटो त्याच्यामध्ये घाला आणि परत एकदा मिक्सरवरती ते सर्व वाटण छान मिक्स करून घ्या। याही छान शिजून झालेले आहेत आणि आता आपण तयार करूया फोडणीसाठी। फोडणीसाठी 2 चमचे तेल कढईमध्ये घ्या, जिरा आणि मोहरीची फोडणी द्या। फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला। हे सगळं झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्या। हे वाटण छान परतून घ्यायचं, जोपर्यंत त्याला तेल सुटणार नाही तोपर्यंत छान परतून घ्या। इथे दाखवल्याप्रमाणे आता तुम्हाला आवडेल तेवढं तिखट, धनापूड, जिरेपूड, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्याला परत छान असं परतून घ्या। आपण शिजवून घेतलेल्या वरणाच्या बिया म्हणजे पावट्याच्या बिया त्याच्यामध्ये टाका। ही भाजी खायला खूप चांगली असते, लहान मुलांनाही आवडेल अशी ही पौष्टिक भाजी बनवायला अगदी सोपी आहे। पूर्ण महाराष्ट्रात याला पावट्याच्या बिया म्हणून ओळखलं जातं, पण कोल्हापुरामध्ये याला वरणा असं म्हणतात। तिचा सीझन खूप जास्त असतो, त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा। आणि शेवटी कोथिंबीर गार्निश करून आपली भाजी रेडी झाली। मग या जेवायला।